आणि प्रभू रामरायांनी सज्ज केलेलं आहे आपलं धनुष्य आणि बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि सू 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 करत ते सगळे बाण हनुमंताच्या दिशेने जात आहेत. जरा थोडंसं वाटलं ना कथा ऐकावी म्हणून. मंडळी, आज हनुमान जयंती निमित्त छोटीशी हनुमंताची एक कथा मी आपल्याला सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंत म्हणजे शक्तीचं आणि भक्तीचं अतिशय निस्सीम असं स्वरूप आहे. त्यामुळे आज त्या हनुमंताची मी आपल्याला छोटीशी गोष्ट थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सभा भरलेली आहे प्रभू रामरायांची आणि या रामरायांच्या सभेमध्ये नल नील जांबुवंत हनुमंत वामांगी सीतामाई बसलेली आहे आणि बाजूला लक्ष्मण बसलेले आहे. आणि अचानक चर्चा सुरू झाली आहे की राम मोठे की नाम मोठे. आणि ह्या चर्चेचं रूपांतर वादामध्ये झालंय. आणि हे सगळं चालू असताना, हा वाद चालू असताना अचानक तिथे कोण आलंय बरं? तर देवर्षी नारद, ज्यांची ख्याती अशी सांगितली जाते की नारद आले विणा वाजवत नारायण हा मंत्रमुखी त्रैलोक्यात जे भ्रमण करोनी करती जे जगतास सुखी. असे देवर्षी नारद तिथे आलेत आणि त्यांनी सगळ्यांना विचारावं हा नक्की गोंधळ काय चाललाय. तेव्हा एकाने उठून सांगावं की अहो देवर्षी, इथे आमची चर्चा चालू होती की राम मोठे की नाम मोठे. पण ह्या चर्चेचं रूपांतर वादामध्ये झालं. कारण का रामांना मोठं म्हटल्यानंतर नामाचं महात्म्य कमी होत आहे आणि नामाचं महत्त्व सांगितलं तर प्रभू रामरायांची महती कमी पडते. तर आता तुम्हीच ह्याच्यातनं काहीतरी निर्णय द्या. बस म्हणाले एवढीच गोष्ट, हरकत नाही, 4 दिवस मला द्या. या 4 दिवसामध्ये मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की प्रभू राम मोठे की त्यांचं नाम मोठे. आणि मग हे सिद्ध करण्याकरता त्यांनी 4 दिवस मागून घेतले आणि कोणाकडे गेले? हनुमंताकडे गेलेत. हनुमंताकडे गेल्यानंतर हनुमंतांनी त्यांची यथोचित सगळी पाद्यपूजा केलेली आहे, त्यांना फलाहार वगैरे दिलेला आहे आणि येण्याचं प्रयोजन पण विचारलं. तेव्हा देवर्षी नारदांनी सांगितलं, हे बघ, मी 4 दिवस तिथे सभेमध्ये मागून घेतले, त्या गोष्टीसाठी मला तुझी मदत हवी, तर तू देशील? तुझी मदत मला करशील? अहो प्रभू रामरायांसाठी मी काहीही करायला तयार आहे देवर्षी, तुम्ही सांगा फक्त. आणि मग हनुमंताच्या कानामध्ये देवर्षी नारदांनी काहीसं सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर 2 पावलं हनुमंत मागे गेले. अहो काय सांगताय तुम्ही? हे असं केलं तर तिथे काय गदारोळ माजेल तुम्हाला माहिती आहे का? काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवून मी सगळं काही नीट करेन. ठीक आहे, आता काय हरकत नाही म्हणून विषय सोडून दिला. हां, पण फक्त एक गोष्ट करायची. हां हनुमंता, तू 2 दिवस फक्त सभेत यायचं नाही, 3ऱ्या दिवशी ये, मग मी बघतो काय करायचं. आणि ठरल्याप्रमाणे 2 दिवस हनुमंत सभेला गेले नाही, 3ऱ्या दिवशी सभेला गेले. आणि जसं देवर्षी नारदांनी हनुमंताला सांगितलेलं तसंच्या तसं तिथे हनुमंतांनी सभेमध्ये गेले. सभेमध्ये गेले, सगळ्यांना वंदन केलेलं आहे आणि आपल्या आसनावरती जाऊन तिथे बसलेले आहेत, आसनस्थ झालेले. पण बघा, पण काय झालं माहिती आहे का की देवर्षी नारद झटकन उठले आणि प्रभू रामरायांना म्हणतात, अहो प्रभू, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की अहो हनुमंतांनी सगळ्यांना नमस्कार केला पण विश्वामित्र ऋषींना त्यांनी वंदन केलंच नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आणि हे बोलल्या बोलल्या विश्वामित्र ऋषी उठले आणि म्हणाले, हो बरं झालं नारदा, हे ओळखून दिलंस, तू ओळखलंस आणि इथे सगळ्यांना सांगितलंस. हे बघ रामा, काहीही झालं तरी हनुमंतांनी हे चूकच केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, मला वंदन केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला शासन हे झालंच पाहिजे. मग आता काय शासन करू त्याला मी? मृत्यूदंडाशिवाय त्याला कुठलंही शासन नाही रामा. अहो मृत्यूदंड एवढ्याशा गोष्टीसाठी दुसरी काहीतरी आपण शिक्षा देऊ? नाही रामा, चुकीला माफी नाही, शिक्षा ही झालीच पाहिजे. उद्या सूर्योदय व्हायच्या वेळेला हनुमंताला मृत्यूदंडाची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर हनुमंतांना खूप वाईट वाटलं की ज्या देवर्षी नारदांनी मला हे करायला सांगितलं तेच माझ्या विरुद्ध उलटले. आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर देवर्षी नारद पुन्हा हनुमंताकडे आले. यावेळेला मात्र हनुमंत चिडले आणि म्हणाले की अहो देवर्षी, काय केलं तुम्ही? अहो तुम्हीच तर मला सांगितलं ना की वंदन करू नको विश्वामित्रांना म्हणून,
तुम्ही सांगितलं तसं केलं आणि तुम्हीच आगीत तेल ओतलं, माझ्या विरुद्ध सांगितलं. अरे थांब रे हनुमंता, थांब. ते फक्त माझं एक नाटक होतं रे. मी तुला सांगतोय तसं कर फक्त. की तू उद्या तुला मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार आहे ना, सूर्योदय व्हायच्या आधी नेहमीप्रमाणे जसा प्रभू रामरायांचा तू जप करतोस ना, श्रीराम श्रीराम, तसा शरयू तीरावरती जायचं, तिथे बसायचं आणि प्रभू रामरायांचा जप करत बसायचं. आता काय, जे आलंय पदरात पडलंय ते आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे हा विचार करून हनुमंतांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. आणि दुसरा दिवस उजाडलाय. हनुमंत सकाळी शुचिरभूत झालेले आहेत आणि तिथे शरयू तीरावरती जाऊन बसलेले आहेत आणि असे पद्मासनामध्ये बसून प्रभू श्रीरामांचं नामस्मरण चालू आहे. श्रीराम 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 श्रीराम. आणि सूर्योदय व्हायच्या एक थोडा अवधी आधी सगळेजण तिथे शरयू तीरावरती जमलेले आहेत. आज हनुमंताला आपण सगळेजण शेवटचं बघणार हे मनामध्ये अतिशय सगळ्यांना दुःख होतं की ह्याच्या पुढे आपण कोणीही हनुमंताला बघणार नाही, ही मनामध्ये अजून त्यांना दुःख होतं. प्रभू श्रीराम तर आतून खूप दुःखी होते की माझा जो परमभक्त आहे त्या परमभक्ताला माझ्याच हातून आज मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे, याच्यासारखं दुसरं दुःख या जगात काही नाही. पण गुरूंची आज्ञा ही शिरसावंद हे समजून अतिशय कठोर मन करून ते तिथे आले होते. आणि जसा सूर्योदय झाला तसं विश्वामित्र ऋषींनी प्रभू श्रीरामांना खूण केली आणि जशी खूण केली तसंच त्या क्षणाला प्रभू रामरायांनी अतिशय जड अंतःकरणाने आपलं धनुष्य हातामध्ये घेतलंय, त्याला बाण लावलाय, प्रत्युंच्या ओढल्याय आणि हनुमंताच्या दिशेने बाण सोडायला सुरुवात झाली. आणि बाण सोडायला जशी सुरुवात झाली तसं त्याचं काय व्हायला लागलं की ते बाण हनुमंतापर्यंत पोचलेच नाहीत. त्याचं काय झालं माहितीये का, ते बाण तुटत होते. काही बाण शरयू नदीमध्ये तुटून पडत होते, काही बाण असे वाकडे तिकडे जात होते, काही बाण हवेमध्ये जाऊन अदृश्य होत होते, असं काहीसं होत होतं. आणि हा सगळा प्रकार बघून प्रभू श्री रामरायांना घाम फुटायची वेळ आली हो. आणि बाकी सगळे जे बघे तिथे होते ते पण आश्चर्य करतात की हा काय प्रकार आहे. आणि हे सगळं चालू असताना तिथे देवर्षी नारद आले आणि म्हणाले की थांबा थांबा प्रभू, तुमच्या बाणांची सिद्धता थांबवा. अरे नारदा, हा काय प्रकार आहे? मगाचपासनं श्रीराम बाण सोडतोय पण हनुमंताला एकही बाण लागत नाहीये, हे काय प्रकार आहे? तुमच्याकडनं मी 4 दिवस घेतले होते ना, हे त्याचं उत्तर आहे प्रभू. अहो प्रभू श्रेष्ठ तर आहेतच, पण त्यांचं नामही तितकंच श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून देण्याकरता मी हा सगळा खटाटोप केला. हे बाण का गेले नाहीत श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं का? कथा इथे आपली संपली. पण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की हे बाण हनुमंताला लागले नाहीत, हवेत का उडलेत, इकडे तिकडे का गेलेत? त्याचं असं आहे की जेव्हा हनुमंतांनी प्रभू श्रीरामांचं ध्यान केलं होतं, त्यांचा जप करत होते, त्यावेळेला त्यांच्या भोवती श्रीरामाचं नामाचं कवच निर्माण झालं. ते सुरक्षा कवच निर्माण झालं आणि त्या सुरक्षा कवचामुळे प्रभू श्रीरामांनी सोडलेले ते बाण हनुमंतापर्यंत पोहोचलेच नाही. नवे तर हनुमंताला ते लागलेच नाहीत. काही बाण तुटून पडत होते, काही बाण उडत होते, हवेत अदृश्य होत होते, केवळ सुरक्षा कवचामुळे. श्रोते हो, ज्याप्रमाणे हनुमंतांनी प्रभू श्रीरामांची भक्ती केली, नवे त्यांचे दास होऊन राहिले, तसेच तुम्ही आणि आम्ही त्या भगवंताचे दास होऊन राहूया. अहो दास होऊन राहूया म्हणजे काय, गुलाम होऊन राहूया असं नाही होत त्याचा अर्थ. दास होऊन राहूया म्हणजे काय, तर अनन्य भावाने अनन्य भक्तीने त्याला शरण जाऊया. मनामध्ये कुठलाही भाव न ठेवता त्या प्रभूला शरण जाऊया. मंडळी, जर का माझी आजची ही कथा हनुमान जयंती निमित्त तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला आणखीन कुठल्या कथा ऐकायला आवडतील तेही सांगा. तोपर्यंत जय श्रीराम.